नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता अगदी काही दिवसातच 2 ते 3 दिवसात सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. फलटण तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फलटण पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये यावेळी काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत आत्तापासूनच मिळत आहेत. त्याचे कारणही असेच आहे. तब्बल 2017 नंतर होऊ घातलेल्या या पंचायत समितीची निवडणूक तब्बल 9 वर्षानंतर होत आहे आणि या 9 वर्षामध्ये बरेच पुलाखालून पाणी गेले आहे. 2017 साली फलटण पंचायत समितीच्या सदस्य संख्या 16 होती. यामध्ये राजे गटाचे एकहाती वर्चस्व फलटण पंचायत समितीवरती होते. मात्र यावेळेस आता सत्तेसाठी राजे गटाला संघर्ष करावा लागणार आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादी सत्तेसाठी या ठिकाणी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे. यावेळेस पंचायत समितीच्या 2 जागांची वाढ झालेली आहे. गत 2017 साली जेमतेम 14 जागा होत्या, तर आता 16 जागा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि 2017 साली 14 पैकी 2 जागा या माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या गटाने त्यावेळी जिंकल्या होत्या. तर राजे गटाने त्यावेळेस 12 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. आता यावेळी 16 जागा, यामध्ये कोण 8 पैकी जास्त जागा जिंकणार याबाबत आत्तापासूनच तर्कवितर्क होऊ लागले आहेत. प्रामुख्याने 16 जागांमध्ये 2 जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. यामध्ये आसू आणि गुणवरे पंचायत समितीचे गण हे अनुसूचित जातीसाठी राखीव झालेले आहेत. तर 4 जागा या ओबीसी साठी आरक्षित आहेत. यामध्ये प्रामुख्याने साखरवाडी, सस्तेवाडी, सांगवी आणि सासवड पंचायत समितीचे गण हे इतर मागासवर्ग ओबीसी साठी राखीव झालेले आहेत. उरलेले गण हे सर्वसाधारण राहिलेले आहेत. यामुळे आता या पंचायत समितीच्या 16 पैकी कोण जागा जास्त जिंकणार यासाठी आतापासूनच मोर्चे बांधणी झालेले आहे. पंचायत समितीवरती पुन्हा एकदा नगरपालिकेप्रमाणे झेंडा फडकवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी युती प्रयत्नशील राहणार असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडून पंचायत समितीवरची सत्ता अबाधित राखण्यासाठी राजे गट शिवसेना या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आता मोर्चे बांधणीला त्यांनी वेग दिलेला आहे. सर्वात प्रतिष्ठेची बाब राहणार आहे ती राजे गट शिवसेनेसाठी, कारण त्यांच्याकडे गेल्या 2017 साली सत्ता होती आणि तब्बल 14 पैकी 12 जागा ह्या त्यांच्या होत्या. आता यावेळेस त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. एकंदरीतच याबरोबरच पंचायत समितीबरोबर जिल्हा परिषदेची निवडणुकीही संपन्न होणार आहे. जिल्हा परिषदेच्याही फलटण तालुक्यामध्ये 8 जागा आहेत. यावेळी एका जागेमध्ये वाढ झालेली आहे. 2017 साली 7 पैकी 6 जागा या राजे गटाने जिंकल्या होत्या, तर 1 जागा ही माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या गटाने जिंकली होती. आता पुन्हा एकदा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचं बिगुल लवकरच वाजत असताना इच्छुक आणि जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. प्रामुख्याने ही लढत राजे गट शिवसेना आणि भाजप महायुती यांच्या दरम्यान होणार असली तरी राष्ट्रीय समाज पक्षाची ताकदही फलटण तालुक्यात निर्णायक आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची ही बैठक 2 दिवसापूर्वी संपन्न झाली आणि त्यामध्ये त्यांनी निवडणुका ताकदीशी लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही निवडणूक आता अगदी काही 2 ते 3 दिवसामध्ये पंचायत समितीची निवडणूक जाहीर होणार असतानाच मोर्चे बांधणीला वेग आला आहे आणि फलटण पंचायत समितीवरती आता कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 2017 नंतर या ठिकाणी जी विधानसभेचे आमदार राजे गटाचे गेल्या वर्षी पराभूत झाले, त्यानंतर मागील 10 दिवसापूर्वी नगर परिषदेची निवडणूक झाली. ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली आणि यामध्ये महायुतीचे उमेदवार शमशेर नाईक निंबाळकर हे 600च्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी झाले. यामुळे आता महायुतीचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ताकदही वाढलेली आहे आणि याचमुळे आता ही जी निवडणूक होणार आहे ते अतिशय काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यामध्ये छोट्या पक्षांनाही अतिशय महत्त्व प्राप्त होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, RPI, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी
आदी पक्षांनाही महत्त्व प्राप्त होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांनाही या ठिकाणी महत्त्व प्राप्त होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? फलटण पंचायत समितीवरती यावेळी कोणाचा झेंडा फडकेल आणि किती जागा लागतील? त्याचबरोबर फलटण पंचायत समितीवरती आपल्या गणामधून कोण विजय होईल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्याच असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.